कडूजींना सांगावंसं वाटतं की खरोखरच अत्यंत स्वागतार्ह अशी आपली ही भूमिका आहे जी आपण आज एबीपी माझाच्या माध्यमातून मांडलेली आहे। पण त्याचबरोबर आत्ताचं महाराष्ट्राचं चित्र बघता ज्या पद्धतीने आंदोलनं होत आहेत त्यांची चढाओढ सुरू आहे जातीच्या सध्या मुद्द्यावरनं, ते बघता तुम्हाला वाटतंय ते चित्र खरोखरच बघता येईल जिथे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात आहेत परंतु जातीच्या मुद्द्यावरनं आंदोलनं होत नाहीत? आपलं हे स्वप्न खरं होऊ शकतं का? नाही काय तुम्ही लक्षात घ्या का जात हे मेल्यावरही जात नाही हे तुम्हाला माहित आहे। आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याची झाली, मजुराची झाली। मी दिव्यांगाचा लढा जेव्हा उभा केला तेव्हा 200 रुपये महिना भेटत होता, तो 600 झाला, 1000 झाला, आता 2500 झाला। 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याची कोणती जात विचारायची आपण, त्याचा कोणता धर्म विचारायचा, त्याच्या वेदना विचारता आल्या पाहिजे। यासाठी आम्ही लोक कुठे जाणार, लोकांना आपापल्या जातीचे आंदोलन करावं, आपापल्या पार्टीचे आंदोलन करावं, पण बच्चू कडू यानंतर शेतमजूर, माझा शेतकरी, कामगार असेल, दिव्यांग असेल, शेतकरी असेल, याच्यासाठी मरेपर्यंत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। माफ करा, बच्चू कडूजी, आज महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये जातीयाच्या मुद्द्यावरनं आंदोलनं झालेली आहेत आणि नाशिक एकच जागा आहे जिथे आज राजकीयच आंदोलन झालं, पण ते झालं शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन। त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे म्हणताय की कुठेतरी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत, ते तुम्हाला या परिस्थितीमध्ये सोपं वाटतंय का? ते सहज शक्य आहे का? का पुन्हा एकदा आपल्याला सध्याच्याच आंदोलनांची परिस्थिती जी जातीच्या आधारावरती ती पाहायला मिळणार आहे? माझं काय म्हणणं आहे का देशामध्ये शेतकऱ्याची संख्या जास्त आहे। आज देशामध्ये 70-80% शेतकरी आहे, त्याचा आवाज मोठा झाला पाहिजे आणि शेती मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे। ज्या दिवशी शेतीच्या मुद्द्यावर राजकारण होईल तेव्हा माझ्या शेतकऱ्याला आज 15-20 हजार रुपये कापसाला भाव भेटन, त्याच्या ऊसाचे भाव वाढन, सोयाबीनचे भाव वाढन, आरक्षणात आम्हाला पाहिजे नोकरी भेटन। पण माझ्या शेतकऱ्याला जर शेतीच्या मालाचे भाव भेटले तर अख्खं गाव आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद शेती प्रश्नामध्ये बरोबर आहे। बच्चू कडूजी, आणखीन एक विचारायचं आहे ते म्हणजे तुमचे संबंध हे दोन्ही सरकारशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चांगले राहिलेले आहेत। मग तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्वपक्षीय नेत्यांशी भेटीगाठी करणार आहात का, किंवा सरकारशी सुद्धा कुठली सल्लामसलत करून तुमच्या या संपूर्ण आंदोलनाला, तुमच्या या प्रश्नाला आकार देणार आहात का आणखी मोठा? करू ना, नक्की। मी तर म्हणतो माझं नेतृत्व, मी नेतृत्व करायला तयार नाही। मी एक शेतकरी पुत्र म्हणून काम करेल आयुष्यभर। कुठलाही चांगला नेता जर हे आंदोलन घेत असेल शेतकऱ्याचं आणि त्याचं भलं होत असेल तर बच्चू कडू तोही त्याग करायला तयार आहे। आम्ही सगळ्या शेतकरी संघटनेचं एकत्रीकरण आता संभाजीनगरला आमची बैठक झाली, आता सर्वपक्षीय नेत्यांना पण भेटू। तसे आमच्या आंदोलनात आता सर्व पक्षातले, सर्व जातीतले लोक, मराठवाड्यात मला भीती होती का हा सगळ्या जातींना पेटलेला प्रदेश आहे, पण इथं आमच्या सगळ्या सभेमध्ये ओबीसी राहतोय, मराठा राहतोय, दलित राहतोय आणि भाजपावाले राहतोय, राष्ट्रवादी काँग्रेसवाले, शिवसेनेवाले सगळे राहतं। हा आनंद आहे। धीरे धीरे तो वाढेल, त्याला त्रास आहे। शरद जोशी साहेब शेतकऱ्यासाठी लढले, आधी जोशी म्हणून चांगले होते, नक्कीच दुःख आहे ना आमच्या। नक्कीच बच्चू कडूजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे। पुन्हा एकदा सुनील महाराजजींना मला एक प्रश्न विचारायचा आहे की संपूर्ण आताची परिस्थिती बघता कुठेतरी जातीचं राजकारण केलं तरच मोठा नेता बनता येतं असं काहीसं समीकरण झालेलं आहे का, आणि त्यामुळे जात आणि आंदोलन हा विषय महत्वाचा झालाय का? नाही, विषय असा आहे की आता जातीचं जर राजकारण आपण म्हणतो की जातीच्या राजकारणानंतरच मनुष्य मोठा होतो, पण तुम्ही एक लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा ही घटना बनवली आणि त्यांनी जे ही SC ST जे अनुसूचित जाती आणि जमातीची सूची तयार केली, तर त्यांचा जो उद्देश होता की या देशामधील जे मागासवर्गीय लोक आहेत, जे मुख्य प्रवाहामध्ये नाही, आजही त्या मूलभूत सुविधापासून दूर आहे आणि अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आरक्षण देण्यात आलं। आणि त्याकरिता आज जे जाती व्यवस्थेसाठी जे लढत आहे, आम्ही सुद्धा जाती व्यवस्थेसाठी मी माझी भूमिका मांडण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत। आणि बंजारा समाज किंवा इतर समाज जर जाती आरक्षणासाठी लढत असतील तर आरक्षणामधूनच समाजाचं भलं होईल। कारण आमचे मुलं बाळ, आमचे विद्यार्थी, आमच्या समाज बांधव जे काही एज्युकेशन मध्ये जे मागे आहे ते त्यांना जास्त एज्युकेशन मध्ये ते पुढे जातील, त्यानंतर मोठ्या पदावर जातील
आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आमचे जे आता आम्ही कसे तरी आम्ही मुख्य प्रवाहात येत आहे, नाही तर आजही महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा ऊसतोड कामगार म्हणूनच प्रसिद्ध आहे. आणि याकरिता जर आम्हाला एसटी प्रमाणे आरक्षण लागू झालं तर हा महत्वाचा मुद्दा आहे. नेता हा विषय महत्वाचा नाही आहे. कारण आज आपण बघितलं असेल जालना आणि बीडला जे 2 मोर्चे निघाले, आंदोलन झाले, यामध्ये जरी माननीय हरिभाऊ राठोड साहेब किंवा माननीय राजेश राठोड साहेब किंवा माननीय धनंजयजी मुंडे साहेब असतील तरी हा समाजाचा मोर्चा होता, आंदोलन होता. यामध्ये स्वतःहून कोणत्या नेत्यांनी हा आंदोलन आयोजित केलेला नव्हता. म्हणजे सन्माननीय मनोज जरांगे साहेबांचाही आपण जर विचार केला तर नॉन पॉलिटिशियन आहे. नक्कीच तुमचा मुद्दा कळलेला आहे की समाजाचा हा सगळा प्रश्न होता, आंदोलन होता आणि तिथे नेते उपस्थित होते. पण मंगेशजींना मला आता असा एक प्रश्न विचारायचा आहे की आपले सहकारी लक्ष्मण हाके यांची आत्ता सभा सुरू आहे जी ओबीसी आरक्षणासंदर्भात आहे. आजच आपण म्हणलं की 7 ते 8 जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मोर्चे झाले, आंदोलन झाली, ती सुद्धा अशाच पद्धतीने विविध जातींनी केलेली होती. मनोज जरांगेंची सभा झाली तर ती मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने होणार आहे किंवा त्या समाजासाठी होणार आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये असा समाज विविध समाजांमध्ये विभागलेला असताना जे स्वप्न आहे बच्चू कडूंचं ते खरंच प्रत्यक्षात उतरू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? नाही, समाजासमोर किंवा राज्यासमोर वेगवेगळे इश्यू असतात. मग कुठले शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, दिव्यांगांचे प्रश्न असतात, पर्यावरणाचे प्रश्न असतात, बेरोजगारीचे प्रश्न असतात, कर्जमाफीचे प्रश्न असतात, वेगवेगळे प्रश्न असतात. पण सध्या आता जो इश्यू आता जो चाललेला आहे आणि आता महाराष्ट्रामध्येच एक सामाजिक खूप मोठा कलह निर्माण झालेला आहे. मुळामध्ये समाजाचा जो नेता असतो किंवा समाजाचा जो चेहरा बनतो त्यांनी अभ्यासू असावं, त्यांनी कायद्याचा नैतिकतेचा थोडासा अभ्यास करून मग भूमिका मांडावी आणि ती भूमिका नक्कीच. त्यामुळे आता समाजकारण आणि राजकारण हे कसं वेगळं करायचं हा प्रश्न असू शकतो. परंतु या मुद्द्यावरनं आज महत्वाचे जे प्रश्न आहेत ते पुढे आले पाहिजेत याबद्दल मात्र आपलं सगळ्यांचं सहमत झालं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर बच्चू कडू यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आज ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा एक महत्वाची भूमिका जाहीर केली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आजची ही चर्चा आपण इथेच थांबवतोय आणि म्हणूनच 0 अवरमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पण ब्रेक नंतर आमच्या प्रश्नावरचं तुमचं उत्तर आपण पाहणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.